गाईज, गुड आफ्टरनून. दुपार झाली आहे आणि इथे मी ड्रेस वगैरे चेंज केला आहे, कारण की मला जायचं आहे डोंबिवलीला. कारण की थोडीशी शॉपिंग करायची आहे. काही सामान घ्यायचं आहे. तर नंदिनी मला डायरेक्ट भेटणार आहे डोंबिवली स्टेशनच्या इकडे आणि इथून मी जाणार आहे. तर चला मग रेडी होऊया. तर इथे जो पण काही मेकअप केला आहे तो मी हातानेच मेकअप केला आहे. ब्युटी ब्लेंडर किंवा कुठल्याही ब्रशचा उपयोग केला नाही आहे. जे पण काही आहे ते हातानेच मी ब्लेंड केलं आहे, कारण की तेवढा वेळच नव्हता माझ्याकडे रेडी होण्यासाठी. मी 15 मिनटामध्ये रेडी झाली ॲक्च्युली, कारण नंदू पण तिकडून येत होती आणि मला पण इकडून जायचं होतं डोंबिवलीला. सो तेवढा वेळ मला वाया घालवायचा नव्हता, म्हणून मी पटपट पटपट आवरत होते. आणि ते काही बॉक्समध्ये छोटे इयरिंग्स आहेत, ते मी आता चॉईस करत होते की ह्या ड्रेसवरती कोणते मॅच होतील ते. सो मला याच्यामधले हे दोन सॉरी म्हणजे हे एक इयरिंग आवडले, तर मी हेच वेअर केले आज. आणि लिपस्टिकसुद्धा मी ऑफ कॅमेरा लावली, कारण की मध्येच मला फोन आला होता, तर फोनवर बोलता बोलताच मी लिपस्टिक लावून घेतली. तर त्याचं काही शूट मला करता आलं नाही. सो इथे काहीतरी मी असेच पोज देत बसले होते थंबनेलसाठी. आणि इथे मी केस वगैरे बांधून रेडी झाले आहे नंदूच्या फोनची वाट बघत. तर लगेच थोड्या वेळ तिचा फोनसुद्धा आला आणि मी निघाले जाण्यासाठी डोंबिवलीला. इथे काही सोबत मी ब्लाऊज घेऊन जाते आहे, ज्याच्या अकॉर्डिंगच मला लेस घेऊन यायच्या आहेत मॅचिंग अशा, म्हणून मी पिशवी भरून ब्लाऊज घेऊन जाते तिकडे. आणि जाताना रिक्षा केली मी आणि रिक्षाने डोंबिवली स्टेशनपर्यंत गेले. आणि लेस वगैरे घेऊन झाल्यानंतर थोडा पाऊस चालू होता, तर मी आणि नंदू शॉपच्या बाहेरच थांबलो होतो जरा वेळ. काय खायचं डिसाईड करत होतो. हिचं नेहमीप्रमाणे असतं की मला घेऊ नको व्हिडिओमध्ये. तर इथे आलो आम्ही एका ठिकाणी खाण्यासाठी आणि ऑर्डर पण दिली होती पास्ता आणि बर्गरची. तर हा आहे छोटासा टूर शॉपचा. बरेच काही व्हरायटीज आहे इकडे, पण मी पास्ता कधी ट्राय केला नव्हता, सो मला पास्ता खायची इच्छा होती बऱ्याच दिवसापासून. तर नंदू मला बोलले की चल आपण पास्ताच खाऊया. तर इथे आमचा पास्तासुद्धा आला होता, बट मला याची टेस्ट फार काही आवडली नाही आणि मला नाही आवडला इतका इतका पास्ता हा. बट काही लोकांना खूप आवडतो, तर नंदूला पण आवडतो, बट तिला पण एवढा खास काय वाटला नाही. हां, बर्गर इथला खूप छान होता, टेस्टी होता. ॲक्च्युली मी जास्त बर्गर, पास्ता, पिझ्झा ह्या गोष्टी खात नाही. मला आवडतसुद्धा नाही जास्त हे खायला. सो हाय गाईज, आणि डोंबिवलीला जाऊन खूप सारी शॉपिंग केली आणि खाल्लं पण आहे. तर ह्याच्यामध्ये मी आणलं आहे सगळं सामान. तर ते आहे
सगळ्या लेस आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला मी एक एक करून लेस दाखवते. खूप सारे लेस आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आणि डिझाईन्सच्या आहेत लेस. आणि सगळ्यात आधी दाखवते. हे आहे ग्लिटर. एक सिल्वर आहे, हे गोल्ड आणि हे सिल्वर आहे. हे ग्लिटर्स घेतलेत मी. आणि त्यानंतर ही लेस, ह्याला गोल्डन मोतीची लेस आहे. ही मी एक घेतली आहे. आणि ही पण घेतली सेम आहे. त्यानंतर ही आहे, ही नेटवर्कवाली डिझाईन आहे. बघू शकता, एवढं मला वाटतं. अशा टाईपमध्ये आहे. इथून नेट आहे आणि इथून डिझाईन. ओके. आणि ही आहे सिल्वर कलरमध्ये आहे. बघा, जशी गोल्डन आहे तशीच थोडीफार ही आहे, पण गोल्डनला मोती आहे. आणि अजून एक सिल्वरमध्ये मी घेतलेले. फोटो मी साईडला लावून देईल यांचे. त्याच्यानंतर ह्या काही मी दोरी घेतल्यात. ही खूप छान वाटते. हो, ती तुटली आहे मधून. ओके. आणि सेम मी गोल्डन पण तशीच घेतली आहे. ही पण सिल्वरमध्ये आहे. आणि ही एक याच्या अगोदर मी दाखवलेली ती थोडीफार अशीच आहे, पण ती थोडीशी ब्रॉड आहे. ही वाली डिझाईन सेम आहे, फक्त ही थोडी छोटी आहे आणि ती मोठी आहे. तर अशा प्रकारे मी एवढ्या सगळ्या लेस घेतल्या आहेत. बघू शकता, खूप जास्त आहेत. बघा, इतक्या सगळ्या. आता मला सगळं असं वेगवेगळं करून ठेवावं लागेल. आणि आता मला हे पण एकदा यूज करून बघायचं आहे कसं आहे. परफेक्ट गोल्डन कलर. तर तुम्ही बघू शकता, इथे गोल्डन आणि सिल्वर मी दोन्ही पण ग्लिटर हातावरती लावून बघितले. छान आहेत, आवडले मला. सो गाईज, असा होता माझा आजचा दिवस. आज काही वेगळं असं काही नव्हतं, फक्त डोंबिवलीला जाणंच होतं माझं. आणि कारण ब्लाऊज आहेत, त्यासाठी तर लेस लागतातच. आणि डिझायनर शिवणार आहे तर त्यासाठी कंपल्सरी आहे, म्हणून मी जरा एक्स्ट्राच्या लेस घेऊन आली आहे. कारण कधी माझ्या डोक्यात काय येईल सांगू शकत नाही.
आणि कशी डिझाईन आहे, कसा पॅटर्न होईल ते पण माहीत नाही. अजून काहीच कसं डिसाईड नाही केलं आहे मी पॅटर्नचं, पण जसं ज्यावेळी जे वाटेल तसं मी ते करेल. तर आता एवढ्या सगळ्या लेस आणल्या आहेत, आता बघते कोणती कोणाला सूट होते आणि कोणती कोणाला ते. तर गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.